नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:17 ते 7:42 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:42 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:47 आणि यमगंड काळ दुपारी 1:48 ते 3:18 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर लाभ योग करेल, शुक्राबरोबर केंद्र योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीफळ काय असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 11व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग, षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याच्या संदर्भातले काही छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी दिसून येते. छोटे मोठे काही लाभ सुद्धा मिळतील. मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल, चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या तक्रारी आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात जाणवतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. मात्र कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहील. भाग्याचे 7 उत्तम प्रकारे लाभेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कांतोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकरता खर्च करावे लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा, धकाधकीचा राहील. संपूर्ण दिवस हा बिझी डे असेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही कराल.
कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. कामं तुमची पूर्ण होताना दिसते. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लावू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस थोडंसं धावपळीचा राहील. कामं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. मात्र त्याचा थोडासा स्ट्रेस जाणवेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची काही महत्त्वपूर्ण कामं मार्गी लावू शकतील. आर्थिक व्यवहार जमून येते. काही चांगले आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते. फिरणं वगैरे होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुम्ही बऱ्याचप्रमाणे कार्यक्षेत्रासंदर्भातले विचार तुमच्या मनात येतील. याचप्रमाणे काही छोटे मोठे सहज लाभसुद्धा मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाते. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यसनात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी असणे अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. किरडे वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करून राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.